नमस्कार मित्रांनो. आपण घरात लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. रात्री नखे कापू नयेत, अमावास्येला बाहेर जाऊ नये, मांजराने रस्ता कापला तर थांबावं, रात्री केस कापू नयेत, ग्रहांना जेवू नये. पण या समजुती खरंच विज्ञानावर आधारित आहेत का, की त्या जुन्या काळातील परिस्थितीतून निर्माण झाल्या आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही प्रसिद्ध अंधश्रद्धांचा इतिहास, विज्ञान आणि मानसशास्त्राच्या आधारे विश्लेषण करू. रात्री नखे कापू नयेत. पूर्वी वीज नव्हती. कंदील किंवा दिव्याच्या मंद प्रकाशात नखे कापताना बोट कापण्याचा धोका जास्त होता. म्हणून सुरक्षिततेसाठी ही गोष्ट अशुभ म्हणून सांगितली गेली. रात्री केस कापू नयेत. पूर्वी धारदार वस्तूने केस कापले जात. कमी प्रकाशात जखम होण्याचा धोका वाढायचा, ज्यामुळे लोकांनी रात्र केस कापणे टाळलं. आजच्या काळात यामागे कोणताही वैज्ञानिक अपशकुन नाही. मांजराने रस्ता कापला तर अपशकुन. प्राचीन काळात रात्री मांजर दिसणं म्हणजे आसपास शिकार करणारे प्राणी असल्याची शक्यता मानली जायची. तसंच अचानक मांजर समोर आल्याने प्रवासी थोडा वेळ थांबायचा आणि त्यामुळे अपघात टळण्याची शक्यता वाढायची. मानसशास्त्र. कन्फर्मेशन बायस. एकदा मांजर दिसल्यानंतर काही वाईट घडलं तर ते लक्षात राहतं, पण काहीच घडलं नाही ते आपण विसरतो. ग्रहणात जेवू नये. पूर्वी रेफ्रिजरेटर नव्हते. अन्न बराच वेळ बाहेर ठेवलं जायचं. लोकांना स्वच्छतेची काळजी घ्यावी म्हणून ग्रहणाच्या निमित्ताने अन्न झाकून ठेवण्याची सवय लागली. आज यामागे कोणताही सिद्ध वैज्ञानिक पुरावा नाही की ग्रहणामुळे अन्न विषारी होतं. झाडूवर पाय ठेवू नये. झाडू हा स्वच्छतेचं प्रतीक होता. त्याची काळजी घेतली जावी म्हणून अशा समजुती तयार झाल्या. रात्री शिट्टी वाजवू नये. पूर्वी रात्री शिट्टी हा चोर किंवा रखवालदारांचा संकेत असायचा. अनावश्यक गोंधळ टाळण्यासाठी मुलांना शिट्टी वाजवू नको असं सांगितलं जायचं. घरात छत्री उघडू नये. घरात छत्री उघडल्याने अपशकुन होतो याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पूर्वी घर लहान असल्यामुळे छत्री उघडल्यास दिवे, वस्तू किंवा माणसांना इजा होण्याचा धोका असे. त्यामुळे ही सवय टाळण्यासाठी हा समज निर्माण झाला. तुटलेला आरसा अशुभ नाही. तुटलेला आरसा अशुभ असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पूर्वी आरसे महाग असल्यामुळे नुकसान टाळण्यासाठी हा समज पसरला. कन्फर्मेशन बायसमुळे आरसा तुटल्यानंतर ही वाईट घटना लक्षात राहतात, पण काहीच न घडल्याने घटना विसरल्या जातात. त्यामुळे हा अंधविश्वास आहे, वास्तव नाही. कावळा ओरडला म्हणजे पाहुणे येणार. कावळे माणसांच्या हालचालींना पटकन ओळखतात. गावात नवीन लोक आल्यावर ते आवाज करायचे. लोकांनी या योगायोगाला एक समजूत बनवलं. वैज्ञानिक संकल्पना. पॅटर्न रिकॉन्जिनेशन. मानवी मेंदू अनेकदा नसलेल्या संबंधांमध्येही संबंध शोधतो. अमावस्येला बाहेर जाऊ नये. अमावस्येला रात्री चंद्रप्रकाश नसतो. पूर्वी जंगल, डोंगर आणि कच्चे रस्ते असल्यामुळे अपघात, साप किंवा जंगली प्राण्यांचा धोका वाढायचा. म्हणून लोकांनी ही सुरक्षतेसाठी सूचना धार्मिक स्वरूपात पुढे नेली. या सर्व समजुतीचा अर्थ असा नाही की आपल्या पूर्वजांनी चुकीच्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्याकडे त्या काळातील परिस्थितीनुसार सुरक्षतेसाठी कारण होती. पण काळ बदलला, विज्ञान पुढे आलं, म्हणून प्रत्येक गोष्टीकडे अंधविश्वासाने नाही तर पुरावे, तर्क आणि वैज्ञानिक विचारांनी पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. हे सर्व धार्मिक श्रद्धांवर टीका नसून या समजुतीच्या ऐतिहासिक व वैज्ञानिक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न आहे. जर तुम्हाला अशा विज्ञान विरुद्ध अंधश्रद्धा विषयावर आणखी खोल व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पुढचा विषय नक्की सांगा. धन्यवाद.